ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट आणि पौष्टिक अशी मसाला खिचडी बनवणार आहोत। खूप जास्त सोपी आहे। तर बघा, यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत, मूग डाळ घेतलेली आहे, तूर डाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे। जर अजून कोणत्या डाळी तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्यासुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। म्हणजे जितकी ही खिचडी पौष्टिक करता येईल तितकी ही पौष्टिक करू शकता। अगदी चमचमीत होते। तुम्ही मधल्या वेळेत किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा आधीमध्ये कधीही बनवू शकता। तर बघा, एका बाउलमध्ये पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 पाण्याने इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातले तरीसुद्धा चालतील। आता हे घातल्यावरती पुन्हा आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचं आहे एकदा एका पाण्याने। गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घातलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही यामध्ये तूप घातलं तरीसुद्धा चालणार आहे। तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घेतलेलं आहे। ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे। लसूण मी सालीसकट ठेचलेला आहे। अगदी चिमूटभर इतपत हिंग घातलेला आहे। हिंग नक्कीच घाला, कारण की हिंगाचा फ्लेवर खूप छान उतरतो या भातात। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे। कांदासुद्धा आपल्याला तेलावरती अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे। जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं। तर बघा, कांदा परतलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटोसुद्धा तेलावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर बघा, टोमॅटो मऊ होईस्तोपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। अशा पद्धतीने कांदा टोमॅटो परतताना जर मीठ घातलं ना तर कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते। आता यामध्ये काही सुके मसाले घालूया। तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 मोठा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे। किचन किंग मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया फोडणीलाच। आता हे मसाले आपल्याला तेलावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मसाले तेलावरती फ्राय केले ना तर खिचडीमध्ये त्यांचा फ्लेवर खूप छान उतरला जातो। आता यामध्ये जे धुवून घेतलेले तांदूळ आणि बटाटा शेंगदाणे होते ते घालून घेऊया। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथे पाहू शकता सर्व तांदूळ आपण घालून घेतलेला आहे। तर ही खिचडी मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे, त्यानुसार इथे मी साहित्य वापरलेलं आहे। तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल त्यानुसार तुम्ही साहित्य इथे कमी जास्त करू शकता। आता तांदूळ आपल्याला अशाच पद्धतीने थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तेलावरती। आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालूया। जर तुम्हाला खिचडी थोडीशी चिकट करायची असेल किंवा थोडीशी मऊसूत अशी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही थोडंफार वाढवू शकता आणि जर मोकळी सुटसुटीत करायची असेल तर तांदळाच्या दुप्पट इतपत तुम्ही पाणी घाला। तर इथे बघा, लागेल इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता गॅस फास्ट करून आपण कुकरला 3 शिट्ट्या लावून ही खिचडी शिजून घेणार आहोत। 3 शिट्ट्यामध्ये ही खिचडी अगदी परफेक्ट अशी शिजली जाते। तर पाहू शकता, कुकर थंड करून घेतलेला आहे आणि झाकण काढून भरपूर अशी वरून कोथिंबीर घालून घेऊया। अशा पद्धतीने शेवटी कोथिंबीर घातली नाही की भाताची चव अजून जास्त छान लागते आणि खायलासुद्धा भात छान लागतो। तर पाहू शकता, खिचडी आपली मस्त अगदी मसालेदार आणि चमचमीत झालेली आहे। अगदी लोणच्यासोबत, पापडासोबत ही खिचडी तुम्ही नक्कीच खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।